खडकवासला धरणातून 30,000 क्युसेकनं विसर्ग सुरू केल्यानं भिडे पूल पाण्याखाली गेलाय। विसर्गाच्या पाण्यामुळे नदीपात्रात 7 ते 8 गाड्या अडकलेल्या होत्या। काही युवकांकडून या गाड्या काढण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 30,000 क्युसेकने जे आहे ते मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे। भिडे पूल पाण्याखाली गेल्यानंतर भिडे पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। मात्र भिडे पुलाच्या नदीपात्रात ज्या नागरिकांच्या गाड्या होत्या त्या गाड्या मात्र या विसर्गामुळे भिडे पुलामध्ये अडकल्याचं पाहायला मिळते। जवळपास 7 ते 8 गाड्या ज्या आहेत त्या अडकलेल्या होत्या। मात्र इथल्या काही स्थानिक युवकांनी या गाड्या काही जणांच्या काढून दिलेल्या आहेत। मात्र आता जर आपण ही जी वॅगनर गाडी आहे ती गाडी तर पूर्णपणे पाण्यात गेल्याची, अर्ध्याच्या वर पाण्यात गेलेली गाडी आहे आणि हळूहळू या गाडीमध्ये सुद्धा पाणी जाताना पाहायला मिळते। अशाच प्रकारची पुढल्या साईडला एक गाडी आहे जी पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे आणि मोठं नुकसान जे आहे ते या गाड्याचं झालेलं पाहायला मिळते। जेव्हा जेव्हा विसर्ग होतो तेव्हा प्रशासनाकडून सातत्याने सांगण्यात येते की गाड्या आणि जनावरं किंवा काही वस्तू असतील नदी पात्रात त्या काढून घेण्यात याव्यात। मात्र महापालिकेच्या जवळचा जो परिसर आहे या परिसरामध्ये सातत्याने पुणेकर जे आहेत ते आपल्या 4 व्हीलर पार्किंग करत असतात आणि त्याच 4 व्हीलर पार्किंग केलेल्या होत्या आणि त्यापैकी या 2 गाड्या ज्या आहेत त्या अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता 2 गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे अडकलेल्या आहेत, त्या काढण्याचा प्रयत्नही करण्यात येतोय। मात्र ज्यावेळी विसर्ग होतो त्यावेळी आव्हान केलं जातं गाड्या काढून घ्या, मात्र काढून घेतल्या जात नाहीत आणि अशा प्रमाणे नागरिकांचं आर्थिक नुकसान होतं आणि या गाड्या ज्या आहेत ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाण्यात अडकल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरे सह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।